बुलढाणा जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान व गैरकायदेशीर गर्भपातांविरुद्ध आरोग्य विभागाने कठोर पावले उचलली आहेत। गोपनीय माहिती देणाऱ्यांसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस आणि जनजागृती मोहीम सुरू झाल्याची माहिती मिळते। बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान आणि अनधिकृत गर्भपाताच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णायक मोहीम सुरू केली आहे। गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अशाच 3 कारवाया केल्याची माहिती विभागाने जाहीर केली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात ठिकठिकाणी जाहिराती, पोस्टर आणि जनजागृती कार्यक्रम राबवून लोकांना कायदा आणि त्याचे फटका समजावून सांगण्यात येत आहे। तसेच नागरिकांना या गुन्ह्यांची माहिती गोपनीयपणे देण्यासाठी टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे। महत्त्वाचे म्हणजे गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, ज्यामुळे अवैध केंद्रांची गुप्त माहिती मिळण्यास मदत होणार अशी अपेक्षा आरोग्य यंत्रणेला आहे। विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही योजना केवळ तात्काळ कारवाईसाठी नव्हे तर सामाजिक रूढी बदलण्यासाठीही गरजेची आहे। स्थानिक आरोग्य सेवा, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून या प्रकारांवर दंडात्मक कारवाई, अनुशासनात्मक तपास आणि कायदेशीर पावले उचलली जातील। ग्रामीण व शहरी भागात मालमत्ता खात्रीसाठी आणि महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल।